आयुषी आमच्या आयुष्यात आली आणि आमचं आयुष्य खूप बदललं. खऱ्या अर्थानं बदललं मी सांगतो. म्हणजे तिच्यात आहे ना एक अशी एक गंमत आहे. म्हणजे असे अनेक आई-वडिलांच्या मध्ये हं. असेल. कदाचित तुझं पण जन्म झाल्यानंतर कशा आहेत गोष्टी बदलत जातात. बदलत जा. आपण त्याला मी काही चमत्कार म्हणणार नाही. पण तुमच्या आयुष्यात एक नवं पण येतं. बरोबर. त्याच्यामुळे आमच्या आयुष्यात आम्हाला ती आल्यानंतर मग सरिताचं बी-ए, बी-एड होणं, तिने ते हां. करणं, त्याच्यानंतर हं. आम्हाला आम्ही बाजूला जाणं, म्हणजे घरी खूप गर्दी होती. तिथनं बाजूला जाणं, तिथून आम्हाला दुसरं घर मिळणं, हं. ते घर मिळाल्यानंतर आम्हाला लोन मिळणं, ते लोन मिळाल्यानंतर आणि अनेक अशा गोष्टी हं. त्या होत गेल्या, त्या घडत गेल्या. म्हणजे तिचा पायगुण आपण म्हणूया, की किंवा आपण म्हणूया आपलं आपलं काय म्हणूया आपण काहीतरी चांगलं केलं म्हणून हे लेकरू पदरात पडलं आणि त्याच्यामुळे खूप गोष्टी घडत गेल्या. बरोबर. म्हणजे कदाचित तिला पाहिजे असेल चांगलं-चांगलं व्हावं, असं उलटं आपण जाऊया. तर खरं सांगतो अगं, खूप गोष्टी ना तिच्या बाजूने होत गेल्या. म्हणजे हो. तिला ज्या पाहिजे आहेत ना, त्या पद्धतीने गोष्टी घडत गेल्या आत्तापर्यंत. तर माझ्यासाठी काय म्हणू मी वर्णन नाही करू शकत. कारण ती खूप समजदार आहे. म्हणजे सगळ्याच मुली आपल्या आई-वडिलांच्या त्यांच्यासाठी समजदार असतात, हुशार असतात, त्यांच्यासाठी खूप जवळच्या असतात. पण मी एक सांगेन आयुष्य आल्यानंतर आमच्या आयुष्यात खूप फरक पडला. तिने कधीच मार खाल्ला नाही. आय हे स्वेअर महत्वाचं. मी खरं सांगतो, मी खोटं सांगत नाही. मी तिला असं पण नाही केलं. आम्हाला तिने करूच नाही दिलं. असं पण नाही करू दिलं. हां, ओरडा-ओरडी थोडं "काय करतीये?" वगैरे ठीक आहे. पण आम्ही कधीच जी वडील धापाटा वगैरे देऊन, खेचून-बिचून मारतात, अजिबात नाही. बरं तू खाल्लायस मार मी लहानपणी? मी दोनदा खाल्लेला आहे. विठ्ठल मोव्यांचा, हो, मी बाबांचा? गोट्या खेळत होतो आमच्या पाठीमागे आणि धरून मला आणलं बाबाने एक धपाटा दिला आणि आणि एकदा आम्ही सगळी मुलं ना शाळेत आमच्या हं, बिल्डिंगमधली हं, हं. पाऊस आणि तिथे एक विद्या मंदिर, हं. तिथे असं तळं जमायचं पाणी. मग आम्ही सगळी मुलं पोहायला गेलो होतो आणि आमचे कपडे आमच्या मोठ्या मुलांनी पळवले आणि घरी हो. जाऊन सांगितलं, "तुमची मुलं सगळी तिथे सगळी ते नंदेश, हे ते प्रवीण, ते सगळे मानेची पोरं खेळतायत आणि आम्ही सगळे उघडे आतमध्ये आणि आता बाहेर यायचं कसं?" तर आम्हाला असं काय बापरे! आम्हाला असं काय सगळे आले बिल्डिंगची सगळी. मग त्या प्रवीणचे वडील आले, त्याची आई आली, आम्ही सगळे आतमध्ये पाण्यात आणि धमाल. म्हणजे त्याच्यानंतर मग खूप ओरडा खाल्ला. पण मी खरं सांगतो असा ओरडा खाल्ला पण बाबांनी आम्हाला असं हे नाही केलं. म्हणजे ते चांगल्यासाठी सगळेच आई-वडील करत असतात. हं. पण आयुष्यात ना काय झालं कारण तिला जी सुरुवात ना आमच्या सासू-सासऱ्यां आमच्या आई-वडिलांकडे ती लहानाची मोठी झाली. पण तिचं जरा थोडंसं बालपण आहे ना आजी-आजोबाकडे गेलं. म्हणजे ओके. माझ्या सासू-सासऱ्यांकडे हां. आणि ते जैन फॅमिली असल्यामुळे त्यांचं खाणं-पिणं, ओह! हिचे आजोबा तिला ना वाचून दाखवायचे. आता माझ्या आजोबांचं वाचणं, आईचं सगळं ते माझ्यातलं तिच्यात गेलं. हं. तिच्या सरिताच्या आई-वडिलांमध्ये म्हणजे हिच्या आईच्या हां. आई-वडिलांचं जे हं, माझ्या हं. सासू-सासऱ्यांचं ते पण ते सगळे ते प्राध्यापक. ते सगळे ओह! इंजिनिअर, डॉक्टर असल्यामुळे ते पण एक तिला संस्कार मिळत गेले. बरोबर. त्याच्यामुळे ना तिचं जे जे घडण आहे ना, हं, तिची जी घडण होती, हं. ती फार शांत पद्धतीने, फार संयमतेने अशीच होत गेली. म्हणजे ती कधी मी तुला खरं सांगतो प्रणाली ती ना कधी रडली नाही. ओह! आय स्वेअर मी सांगतो, "मला ते चॉकलेट पाहिजे." अजिबात नाही. "मला ते खेळणं" अजिबात नाही. खरंच नाही. अरे, आम्ही आश्चर्य होतो ते आम्ही मुलं बघतो तर, हे बघ, हे बघ, हे रडतंय." आणि आपलं पोरगं शांत असायचं. तिला काय नाही पाहिजे असं. हे केवढं रडतंय. "ए, गप्प बस रे. काय रडतो रे? आईला त्रास देतो." असं आम्ही कधी-कधी बोलतो. खरं. हो. पण आमचं बाळ कधी आम्हाला त्याने त्रास नाही दिला. तुला मी सांगतो आम्ही जेवायला बसायचो. आता आजकाल बघतो आपण मुलं मोबाईल. मोबाईल. पण तिला ना काय करायचं होतं, मी जेवायचो ना, हं. तर सरिता तिला घेऊन बसायची. तिच्याशी बोलायची. ती इकडे-तिकडे हं. बघायची, काहीतरी तिच्याशी आणि जेव्हा तिचं व्हायचं, मी तिला घेऊन फिरायचो. पण कधी तेव्हा तर मोबाईल नव्हताच म्हणा, नव्हते. पण तेव्हा रडारड नाही, तेव्हा किरकिर नाही, चिड नाही. शांत बाळ होतं ते, एकदम शांत. आणि काय म्हणतो ना, की एकदा आम्ही मला चांगलं आठवतंय घाटकोपरला
स्टेशनच्या बाहेर तू वेस्टला गेलीस ना तिकडे एक शॉपिंग सेंटर आहे. हम्म. तर आम्ही काही याच्यासाठी गेलो होतो म्हणून शॉपिंग सेंटर ही म्हटली की सरिता म्हटली चला आपण जाऊन येऊया. ही माझ्या खांद्यावर होती, लहान होतं ते, 1.5-2 वर्षाचं असेल. आणि मी तिला पकडलं होतं तर ना एक सर्टन सरिता पुढे होती. एक सर्टन पॉईंटला मला झटका आला हम्म. आणि मला असं म्हटलं हे का ही एकदम थांबली एकदम. आणि तिने काय केलं असेल, विल यू बिलीव्ह, ते कपडे लागलेले असतात ना, हम्म. आता ते ओढण्या किंवा कपडे किंवा बरोबर. पीस असं, हम्म. तिने धरलं धरलं होतं. हम्म. आणि ती काय करत होती माहितीये, हम्म. ती चेक करत होती. अरे म्हटलं काय आहे? कसलं लेकरू आहे? शी वॉज जस्ट चेकिंग. हम्म. आणि दुसरी गोष्ट, हे कधी झालं, अजून ती जेव्हा मोठी झाली, 2005 ची गोष्ट. हम्म. मी अमेरिकेला जाऊन आल्यानंतर एक शर्ट मी घेतलं होतं. ते शर्ट घातल्यानंतर तिला जेव्हा मी घेतलं तेव्हा ती माझं शर्ट चेक करायची, असं कपडा काय आहे. ओ. आय स्वेअर आय एम नॉट जोकिंग. म्हणजे हे कुठून आलं तिच्या ह्याच्यात मला माहित नाही. म्हणजे कसं हे आलं, म्हणजे तिचे ऑब्झर्वेशन्स मी सांगतोय. हम्म. तिचे ऑब्झर्वेशन्स कसे होते. तर या पद्धतीचं म्हणजे तिचं जोपासणं आणि तिचं हे सगळं सासू सासऱ्यांनी सरिताने पहिलं ते सगळं मला बघता नाही आलं. ती वर्षभराची आणि ती 2 वर्षाची झाली तेव्हा मला ते ते जरा 9-8-9 महिने जे आहे ते तिला मला बघता नाही आलं. कारण ती तेव्हाच खात होती, ती तेव्हाच चालायला लागली होती, ती तेव्हाच हम्म. पाण्याखाली जात होती, पाण्यात खेळत होती, रांगत होती. ती अशी एका हातानं रांगायची. ते मला बघता नाही आलं. कारण ती तिकडे होती सरिताकडे. आणि जरा थोडंसं हे होतं ना, जरा आमचं लव्ह मॅरेज असल्यामुळे थोडंसं तर मी तिकडे फार जाऊ शकत नव्हतो. ती वरनं मला दाखवायची. आयुषी असं बाल्कनीतनं आणायची. आणि मग ओ. तिला तर काय पिल्लू होतं, तिला ते काय तेवढं दिसायचं नाही. पण मी तिला बघून मग खुश व्हायचो आयुषीला. आणि मग मी आमची बिल्डिंग बाजूलाच होती सरिताची. ओके. पण आम्ही तेवढं घर हे हम्म. नव्हतं. कारण पण तिला त्या वर्षासाठी सासू-सासऱ्यांनी माझ्या, "तू शिकायला इकडे ये, तिला मुलीला घेऊन ये." सगळ्यांचा विरोध झुगारून त्यांनी तिला बोलावलं. आणि तर तशी ती वाढलेली. म्हणजे अच्छा. 2 घरं, म्हणजे एक उमप घराणं जिथे वेगळ्या पद्धतीचं कल्चर, हम्म. संस्कृती आणि एक जैन फॅमिली, 2 संस्कृती तिला मिळालेल्या. तर तसं ते माझं बाळ आहे आणि खूप गुणी आहे.